नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. नगर परिषद भरती 2025 बद्दल एक नवीन अपडेट आहे. नगर परिषद भरतीमधील जे सर्व पदं आहेत हे दोन संवर्गामध्ये विभागले गेलेले आहेत, राज्य संवर्ग आणि स्थानिक संवर्गामध्ये. आता ह्या दोन्ही संवर्गामध्ये फरक काय आहे, या दोन्ही संवर्गात कोणकोणती पदं आहेत आणि स्थानिक संवर्गासाठी TCS एक्झाम घेणार आहे की IBPS घेणार आहे हे आपण पाहणार आहोत. आणि MPSC देखील यामध्ये एक्झाम कंडक्ट करणार आहे. तर MPSC कोणकोणत्या पदासाठी या ठिकाणी नगर परिषदची ही जी भरती आहे ही प्रोसेस राबवणार आहे. आजपासून आपल्याला तयारी करायची असेल तर काय काय करावं लागणार आहे, A to Z डिटेल सगळं काही आपण पाहणार आहोत. नवीन सरकारी नोकऱ्या, नगर परिषद आणि राज्य संवर्ग भरती 2025 हे आपण आता पाहणार आहोत. बघा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत की आता 723 जागा ज्या आहेत तर या कोणत्या विभागासाठी आहेत, म्हणजे 723 जागा आहेत, कोणकोणत्या अभियांत्रिकी, कोणत्या इंजिनिअरिंगच्या स्ट्रीमसाठी ही भरती आहे किंवा कोणकोणत्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला यामध्ये चान्स आहे ते पण पाहणार आहोत. नगर परिषदेतील भरतीत कोणती पदं आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि 15 जुलै रोजी काय होणार आहे ते देखील पाहणार आहोत. आणि राज्यभरात फायरमन पदासाठी किती जागा आहेत ते देखील पाहणार आहोत. आता नगर परिषद ज्याही शहरी भागात आहे तर इथे लोकसंख्येचं प्रमाण वाढत आहे. मग दिवसेंदिवस समजा गॅसचा स्फोट होणं किंवा छोट्या जागी आग लागणं, डेन्सिटी लोकांची वाढते, म्हणून काय की फायर ब्रिगेड जे आहे तर या विभागाला ना थोडीशी बळकटी देण्याचं काम येणार आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला मागच्या 2-3 वर्षाची जी नगर परिषद भरती आहे त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की यामध्ये भरपूर असे फायरमॅनचे पोस्ट आहे. तर चला, आता राज्य संवर्ग म्हणजे काय आणि राज्य संवर्ग MPSC मार्फत घेतला जाणार आहे ही गोष्ट समजून घ्या. आता राज्य संवर्ग म्हणजे काय, राज्य संवर्ग म्हणजे डायरेक्टली असे कर्मचारी असणार आहे नगर परिषदचे की जे डायरेक्टली राज्य शासनाचे कर्मचारी असणार आहे. नगर परिषदमध्ये स्थानिक लेवलचे जे कर्मचारी असतात तर त्यांची बदली दुसऱ्या नगर परिषदेमध्ये होत नसते. लेट्स से फॉर एक्झाम्पल मी सिंदखेड राजाचा आहे आणि सिंदखेड राजा या नगर परिषदमध्ये जर मी नोकरीला असेल तर माझी बदली लोणार, देऊळगाव राजा किंवा दुसऱ्या नगर परिषदमध्ये सहसा होणार नाही. पण मी जर राज्य संवर्गातील असेल तर राज्य संवर्गातील असल्यामुळे माझी बदली जी आहे तर ती महाराष्ट्रात कुठेही होऊ शकते. राज्य संवर्गातील जी पदं आहेत त्यांची पगार डायरेक्टली शासन करतं, राज्य शासन करणार. आणि जे नगर परिषदचे कर्मचारी आहेत जसे लिपिक आहे, गट क आणि गट ड चे काही जे पदं आहेत तर जनतेकडून जो कर जमा केला जातो आणि शासनाकडून नगर परिषदेसाठी जो काही शहर आराखडा विकसित केला जातो त्या दरम्यान जो निधी येतो तर त्यातून त्यांची पगार जी आहे तर ती केली जाते. तर हे मुख्य MPSCचे जे राज्य संवर्ग आहे आणि स्थानिक संवर्ग आहे यातला फरक आहे. आता राज्य संवर्गामध्ये कोणकोणते पदं आहेत बघा, कर निर्धारण आणि प्रशासन याच्या 723 जागा आहेत. खूप चांगलं दर्जेदार पद आहे, म्हणजे शासनाच्या बिहाफमध्ये त्या नगर परिषदमध्ये कर जमा करणे हा यामधला भाग आहे. लेखा परीक्षण 196 जागा. आता जो कर जमा केलेला आहे तो व्यवस्थित आहे की नाही, याच्यामध्ये काही चुका आहेत का, किती खर्च झाला, किती वरती ट्रेजरीमध्ये पाठवला, हे सगळं काही जे चेक करणारी मंडळी असतात ती लेखा आणि लेखा परीक्षणामध्ये असतात. याच्या 196 जागा आहेत. अभियंता असेल जसं की पाणी, वीज, संगणक, स्थापत्य, हे जे इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाचे स्टुडंट्स आहेत तर यांच्यासाठी 600 जागा आहेत. ठीक आहे. आणि स्वच्छता निरीक्षक बघा, प्रत्येक शहरासाठी स्वच्छता ही म्हणजे फार गरजेची आहे. 3 दिवस जर स्वच्छता कर्मचारी जर बंद राहिले किंवा त्यांनी जर का संप टाकला ना तर शहराचं विद्रुपीकरण व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून स्वच्छता निरीक्षक जे आहे तर ह्या 302 जागा आहे, यामध्ये कदाचित वाढण्याची देखील शक्यता आहे. अग्निशमन सेवामध्ये 409 जागा आहेत तर या डायरेक्टली कोणत्या आहे, राज्य संवर्गाच्या आहेत. अशा एकूण 2223 जागा ज्या आहेत तर त्या राज्य संवर्गासाठी आहेत. आता काही नगर परिषदची गट क आणि ड ची भरती आहे ती स्थानिक लेवलची असणार आहे. ऑफकोर्स त्यांची भरती प्रक्रिया सगळी ऑनलाईन असणार आहे. ही जी भरती प्रक्रिया आहे TCS किंवा IBPS मार्फत घेतल्या जाणार आहे. आता 15 जूनला काय झालेलं आहे तर त्यावरतून कदाचित शक्यता आहे की TCSच ही भरती घेणार आहे. TCSने भरती घेतली म्हणजे तुम्हाला 120 मिनिटं मिळणार आहे. IBPSने जर घेतली तर तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ मिळतो. आणि IBPSची एक खासियत आहे की IBPS जी एक्झाम आहे तर ती गट क आणि गट ब साठीच निवडल्या जाते. कारण असे इंटेलिजंट माइंड ज्यांची स्पीड आणि ॲक्युरसी जास्त असेल
त्यासाठी IBPS ही जी एक्झाम आहे तर ही प्रेफर केल्या जाते. पण गट ड ची पदं आहे जसं की शिपाई झालं, उद्यान पर्यवेक्षक झालं, तर यासाठी TCS जी आहे तर ही आपली थोडीशी याची डिफिकल्टी लेवल कमी असते, तर कदाचित TCSच यामध्ये काय परीक्षा घेऊ शकते. जाहिरात जी आहे तर ती 15 जुलै 2025 रोजी येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ लिपिक आणि लिपिक हे देखील गट क आणि गट ड मधले पद आहे ते स्थानिक लेवलवरचे असणार आहे. प्लस यामध्ये वायरमन असेल, उद्यान सहाय्यक असेल, वाहन चालक असेल, शिपाई असेल आणि इतर जे पद आहेत तर ते यामध्ये आहेत. आता यामध्ये नगर परिषदेने काही जे पदं आहेत जसं की ड्रायव्हर झालं, आणखी 2-4 पदं जे आहेत ना तर ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर देखील घेण्याचे यावर्षी काय नियोजनात आहे. आकृतीबंधामध्ये शासनाच्या तिजोरीवर लोड न यावा म्हणून बऱ्याचशा डिपार्टमेंटचे जे चतुर्थ श्रेणीचे जे पदं आहेत तर ते ड्रायव्हर, हेल्पर, अटेंडंट वगैरे काही जे पदं आहेत तर ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देखील भरण्याचं एक काम सुरू केलेलं आहे. तर मला वाटतं की कुठे ना कुठेतरी याविषयी जागरूकता किंवा याविषयी कुणीतरी आवाज उठवला पाहिजे. नक्कीच बघूया आपण यावरती बाकीचे शिक्षक मंडळी काय म्हणतात आणि जर ही काय म्हणता येईल की प्रायव्हेटीकरण किंवा खाजगीकरण जे हळूहळू शासन करत आहे तर याला कुठेतरी आळा घालावा लागणार आहे. नाव तुमच्यासाठी सुवर्ण संधी काय आहे की प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला सरकारी नोकरीची संधी आहे. MPSC जी असो आणि IBPS असो किंवा TCS असो या दोन्हीही परीक्षा तुम्ही देऊ शकता. राज्य संवर्गाचे असेल किंवा याचे असेल तर या दोन्ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. 4000 पेक्षा अधिक जागा असणार आहे. 2200 आपण ज्या जागा पाहिल्या त्या राज्य संवर्गाच्या 2200 प्लस आणि बाकीच्या जागा असणार आहेत तर त्या नगर परिषदेच्या गट क आणि गट ड च्या असणार आहे. यामध्ये 10वी 12वी पदवीधर सगळ्यांसाठी काय असणार आहे, संधी चांगली असणार आहे. आता काय तयारी करावी, अगोदर तुमचे सगळ्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र तयार ठेवा. MPSC आणि IBPS किंवा TCS संबंधित अभ्यास सुरू करा. 15 जुलैची जाहिरात नक्की पहा. शैक्षणिक प्रमाणपत्र तुमचे सगळे डिटेलमध्ये असू द्या आणि आताच MPSCने एक जाहीर केलेलं आहे की तुमचं eKYC देखील असलं पाहिजे, म्हणजे तुमचा आधार आणि तुमचा मोबाईल लिंक असायला पाहिजे, जेणेकरून की आता समजा लेट्स से अमोल देशमुख नावाचे काही विद्यार्थी 50 अमोल देशमुख असतील तर मग ते कुठल्या एक्झॅक्टली सिलेक्ट झाला, कुठल्याचं नॉर्मलायझेशन कमी झालं, कुठल्याचा स्कोर निगेटिव्ह होता, कुणी अटेम्प्ट नाही केले, तर या क्लिष्ट अल्गोरिदमसाठी ना या गोष्टी ठळकपणे समजून यावा यासाठी काय आहे की eKYC हे करणार आहे. तर त्यासाठी देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे की आवश्यक कागदपत्र तुमचा ईमेल ID कसा असला पाहिजे किंवा ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर, आधार कार्ड यावरून OTP येऊन तुमचं MPSCचं जे आहे तर ते eKYC करावं लागणार आहे. SSCच्या एक्झाममध्ये तर अगोदरपासूनच आहे, पण MPSCने देखील आता काय घेतलेली याची दखल घेतलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नगर परिषदेच्या संदर्भामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर तुमच्या काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता. अँड दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.